नमस्कार. मी उद्योजक होणारच या टॉक शोच्या या भागामध्ये आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी उद्योजक होणारच आणि मुंबईतला वृत्तपत्र विक्रेता वर्ग याचं एक अतिशय जवळचं आणि घट्ट असं नातं आहे. खरं तर आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याचा अविभाज्य भाग असणारा म्हणजे पेपर विक्रेता. पण हा पेपर विक्रेता म्हणजे पेपर टाकणारा पोऱ्या नव्हे तर ज्ञानदूत ही भावना समाजामध्ये रुजवण्याचं एक मोठं कार्य मी उद्योजक होणारच या मंचाने हाती घेतलंय. आणि आज अतिशय अभिमान वाटतो की या मुंबईच्या वृत्तपत्र विक्रेता व्यवहारामध्ये ज्यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे आणि खूप प्रसिद्ध असं सुपरिचित नाव आहे आणि तितकंच सुपरिचित नाव राजकारणात सुद्धा आहे असे राजेश मोरे आपल्याबरोबर आहेत. नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वृत्तपत्र विक्रेता हा ज्ञानदूत आहे खऱ्या अर्थाने आणि दिवस रात्र थंडी वारा ऊन पाऊस कशाचीही पर्वा न करता काम करणारा असा हा व्यावसायिक आहे. तुम्ही या व्यवसायामध्ये किती वर्षात? 27 वर्ष झाली असतील. म्हणजे रौप्य महोत्सव साजरा झाला. हो. मला आठवते माझे वडील मफतलाल कंपनीत कामाला होते. 10वीची नुकतीच परीक्षा दिली होती आणि कंपनी बंद झाली की आता पुढे काय हा प्रश्न पडला होता. मग त्यात सोपा व्यवसाय एकच की वृत्तपत्र व्यवसाय असं वाटत होतं की हा सोपा व्यवसाय आहे. मग ती सुरुवात झाली. स्टेशनला तेव्हा ठाणा स्टेशनला सगळे पेपर मिळायचे. आम्ही तिथे जायचो, पेपर घेऊन यायचो, ते स्टॉल लावायचो आणि मग ते आटपलं की 11 वाजता कॉलेज असायचं. मग कॉलेजला जायचो. पहाटे किती वाजता सुरुवात व्हायची? सकाळी त्यावेळेस आम्ही 4:30 वाजता जायचो. बापरे. 4:30 ते 10 वाजेपर्यंत तिथे स्टॉलवरती. मग कॉलेजचे मित्रच यायचे, ते थोडा वेळ बसायचे, मी आंघोळ करून यायचो आणि मग तसंच पळत कॉलेज गाठायचं. असं ते सगळं चक्र चालू होतं. पण ते दिवस खरे मेहनतीचे आणि ह्याचे होते. त्या लक्षातही आलं नाही की 5 वर्ष कॉलेजची सगळ्या मित्रांनी आणि सगळ्यांनी साथ दिल्यामुळे व्यवसायही चालू होता, उपजीविकेचं साधनही हातात होतं आणि कॉलेजही होत होतं. म्हणजे आजकाल कमवा आणि शिका असं जे म्हटलं जातं त्याचं मला वाटतं प्रात्यक्षिक तुम्ही अनुभवलंय असं म्हणायला हरकत. आणि त्यातनं त्या कमवण्यात एक जिद्द होती. घरची परिस्थिती एकदम नाजूक झाली होती. कंपनी बंद, म्हणजे जेवढ्या गिरणी कामगारांची सगळी मुलं आणि शिकायचं आहे, जिद्द होती. मागे कुटुंब आहे, त्या कुटुंबालाही जगवायचं आहे. हा जिद्दीचा प्रवास चालू होता. नक्कीच नक्कीच. आज आता तुमच्या व्यवसायाचं स्वरूप कसं आहे? काही 2005 नंतर ह्या व्यवसायामधनं बरेचसे स्वरूप बदलले. इंग्रजी वृत्तपत्र ज्या पद्धतीने ह्या शहरात आले त्याने एक चेहरामोहरा बदलून गेले. मोठ्या पद्धतीने उत्पन्नाचं साधन विक्रेत्यांच्या हातात सापडलं की विक्रेताही व्यावसायिक होऊ शकतो. त्याची जगण्याची पद्धत बदललेली आहे. मोठे मोठे टॉवर्स झाले. टॉवर्समध्ये लाईनी ज्या लाईन टाकायच्या आहेत त्यांना एकेका घरात 2-2, 3-3 पेपर आणि 100 घरं मोठा गट्टा घेऊन जायला लागते. आणि इथे उद्योग वाढलाय आणि अडचणी वाढल्यात. बरोबर. पूर्वीच्या काळी आमच्याकडे 7-8 मुलं होती. ती जी पेपर घेऊन जायची ती सफिशियंट होती, मी जाऊ शकत होती. आता ते जाऊ शकत नाहीत. तो मुलगा ते पेपरचं ओझं घेऊन जाऊ शकत नाही. त्यांना सोडण्यासाठी मला आठवतं की मी कॉलेजला असताना सायकल होती. आता गाडी घेतल्याशिवाय त्यांना मुलांना जाता येत नाही बिल्डिंगपर्यंत. ओझं वाढलेलं आहे. बरोबर. आणि ओझं वाढल्यामुळे मुलांची मानसिकता बदलली. आता जो मुलं आम्हाला आरामात मिळत होती 2000 सालापर्यंत मुलं मिळत होती. आता त्यानंतरचा जो हे आहे त्यात मुलं मिळायची बंद झाली की स्वतः तुम्हाला मेहनत करावी लागते. आता जेवढी कॉलेजला जाणारी मुलं आहेत त्यांना तुम्ही पेपर टाकायला सांगितलं की त्यांना लाज वाटते. कुठेतरी हार्डवर्किंग अवस्था आपण लांब जातोय. ह्याचं आम्हाला दिसतंय की त्यांना 1000-2000 पगार कमी वाटायला लागतो. जो फावल्या वेळात पेपर एक तासाचं काम केलं 1000 रुपये मिळतात तर त्यांना ते घरी पॉकेट मनीला त्यांच्याकडनं 2-2 हजार रुपये, गरीबातल्या गरीब मुलाला 2-2 हजार पॉकेट मनी मिळतात. त्यामुळे तो तयार होत नाही. आणि हीच समस्या आमची ह्या सगळं पूर्ण इंडस्ट्रीने घासले की काय करायचं. की ह्या मुलं तर आली पाहिजेत. जर व्यवसाय वाढवायचा आहे तर मुलं नसतील तर वाढवूच शकत नाही. म्हणजे व्यवसायाला वाढ मिळू शकते पण मॅनपॉवर नसल्यामुळे ती सीमित झालेली आहे. बरोबर. पण यामध्ये कुठेतरी आजची जी तरुणाई आहे त्यांची मानसिकता बदलण्याची गरज तुम्हाला वाटते? एक काळ होता ना, म्हणजे अगोदर माधुकरी करून पण शिकत होते, नंतर कष्ट शिका आणि हे कष्ट करा आणि शिका. पण आताचा जो काळ आहे
तिथे त्या मुलांना ह्या सगळ्या गोष्टी व्हॉट्सअपवर खेळणं, फेसबुकवर राहणं हे त्यांना स्टेटस आहे. आपलं कुटुंबातनं किंवा आपण कुटुंबाला हातभार लावणं हा विषय आता फार लांब चालला आहे. म्हणजे घरगुती घरकाम करणारी आई असेल तरी तिचा मुलगा तिला मदत करायला तयार होत नाही. मानसिकता बदलावीच लागेल की जसं सगळे एका लेवलला आहेत ही मानसिकता आणावी लागेल. जसं अमेरिकेमध्ये कामाला प्रतिष्ठा दिली पाहिजे. अमेरिकेत माझे काही मित्र आहेत ते सांगतात ना की 15 वर्ष झाले की त्यांचे आई बाबा त्यांना बाहेर काढतात, तुम्ही शिका, कमवा आणि शिका. आपल्याकडे तो कन्सेप्टच संपत चाललाय. कमवा आणि शिका हे आता. आणि पालकांची मानसिकता अशी असते की माझ्या मुलांना जास्तीत जास्त मी हातात आणून देईन, हा सोय मी देईल, मी जास्तीत जास्त मुलांना सोयी सुविधा कशा देता येतील ह्याकडे सगळे पालक लक्ष देतात. त्याच्यामुळे ती मुलंही नाही म्हटलं तरी थोडीशी आळशी झालेली आहे. बरोबर. पण याच्याच संदर्भात मला आपल्याला विचारायला आवडेल की आपण स्वतः अगदी पेपर टाकण्यापासून सुरुवात केली. आज तुम्ही राजकारणात, समाजकारणामध्ये जेव्हा वावरत आहात आणि समाजातले एक प्रतिष्ठित व्यक्ती म्हणून तुम्हाला ओळखलं जातं, तर या तुमच्या त्या अनुभवाचा तुम्हाला फायदा किती झाला आणि कसा झाला? ह्या अनुभवाचा खूप फायदा झाला. राजकारणात काम करताना, घरोघरी जाताना लोकांशी कसं वागायचं, व्यवसाय करत असल्यामुळे नम्रपणे वागण्याची सवय लागली की ग्राहको देवो भव. त्यामुळे येणारी सगळी माणसं अडचणी समस्या घेऊन जरी आली तरी त्यांच्याकडे देव म्हणून बघण्याची मला सवय लागली आणि त्यांच्या सगळ्या गोष्टी ऐकून घेण्याच्या सवयीमुळे त्यांच्याशी नातं जोडता आलं. बरोबर. ही गोष्ट एका उद्योजकासाठी सुद्धा खूप महत्त्वाची आहे. आणि त्यासाठी तुम्ही जर असं सुरुवातीपासून काम केलं, कारण लहान वयामध्ये म्हणजे कॉलेजच्या वयामध्ये सुद्धा हा अनुभव खरं तर पेपर टाकण्याचा घेता येण्यासारखा आणि त्यातून उत्पन्नही मिळू शकतं. तर नक्कीच मला वाटतं याच्या भागातून अनेक तरुणांनी प्रेरणा घ्यावी की हा एक अनुभव आहे आणि या अनुभवाची आणि तुमची या व्यवसायाला सुद्धा नक्कीच खूप गरज आहे. आज तुम्ही मोठ्या स्वरूपामध्ये वृत्तपत्र विक्रेते म्हणून ख्यातनाम आहात. हा पसारा एका बाजूला आणि त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी जपणं हेही तुम्ही तितकंच महत्त्वाचं मानता. तर कोणकोणत्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आपण करता? राजकारण काम करताना सामाजिक जाणीव असलीच पाहिजे. सामाजिक जाणीविषयी आम्ही कामच करू शकत नाही. माझ्या प्रभागात आम्ही जेव्हा काम करत होतो तेव्हा एक निर्भया हत्याकांड झाल्यावरती सगळ्यात पहिलं आम्ही सगळ्या आमच्या ज्या महिला आहेत त्यांना कराट्यांचं मोफत प्रशिक्षण चालू केलं की त्या शिकल्या, त्या निर्भर राहायला पाहिजेत. आम्ही दरवर्षी आमच्या प्रभागातली जी मुलं आहेत त्यांना आम्ही किल्ल्यावर घेऊन जातो. जवळजवळ 300-400 मुलं दरवर्षी असतात की त्यांना इतिहासाची आपल्या आवड झाली पाहिजे, किल्ले काय ते समजलं पाहिजे, त्यांनी ते किल्ले बनवले पाहिजे. आम्ही एक अब्दुल कलाम कल्पकता केंद्र चालू केलं. ते कल्पकता केंद्रात मुलांना विज्ञानानिष्ठित प्रयोग शिकवले जातात की मुलांनी शिका आणि हे मोफत आहे सगळं. हे सगळं मुलांनी शिकावं. कोणीतरी आमच्या ह्या भागातनं मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी म्हणून आम्ही करत असू. कुठेतरी शिकून जी टॉवर आणि चाळ ह्यांची दरी आहे ती दरी फक्त शिक्षण दूर करू शकतं म्हणून आम्ही शिक्षणावर कॉन्सन्ट्रेट केलेलं आहे. नक्कीच मला वाटतं हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण आता पुन्हा एकदा समाजाचं एक आर्थिक विभाजन तुम्ही जसं म्हणताय की टॉवर आणि चाळ अशा स्वरूपात होताना दिसतंय. पण हा जर पल्ला गाठायचा असेल तर शिक्षण उत्तम त्याच्यामध्ये साथ देऊ शकतं. मराठी माणसाच्या विषयी काही आपल्या मनात गंड असतात की मराठी माणूस उद्योगाकडे वळत नाही. तसंच असं म्हटलं जातं की मराठी माणूस कार्यकर्ता असतो पण तो सक्रिय राजकारणामध्ये उडी घ्यायला जरा घाबरतो. तर तुमच्या बाबतीत हे कसं घडलं? नाही, कसं आहे हे तुम्ही म्हणाल ते गोष्ट खरं आहे. राजकारणात बऱ्याचशा गोष्टी अपघातानेच होत असतात. राजकारणात वळलो तोही अपघाताने. की माझा एक मित्र आहे, त्यांनी तो मला घेऊन गेला, बळेबळेच घेऊन गेला आणि धाडस अंगामध्ये असल्यामुळे त्या बऱ्याच गोष्टीच्या येणाऱ्या गोष्टीला सामोरं जात गेलो. कसा घडत गेलो मलाही सांगता येणार नाही, पण घडलो हा अपघाताने. सगळ्या गोष्टी अपघाताने घडत गेल्या. जिद्द असल्यामुळे सगळ्या गोष्टीच्या सामोरं जात गेलो. जिथे वाटलं की लढायचं आहे लढत गेलो, अन्यायाविरुद्ध उभा राहिलो आणि माझ्यातलं नेतृत्व घडत गेलं. असं काही ठरवून घेतलं नव्हतं. मला वाटत नाही की कॉलेज झाल्यावरती मला लॉ करायचं होतं. लॉची 1 वर्षही केलं. ते केल्यानंतर आर्थिक परिस्थितीमुळे जमलं नाही. मी त्यावेळी लोकसत्ताला कामाला होतो. लोकसत्ताला काम केलं, लोकसत्ताला 1-1.5 वर्ष काम केलं. मग नवभारतमध्ये कामाला लागलो. त्यानंतर ते काम सोडलं. तिथे काय स्वरूपाचं काम करत होता? मी एक्झिक्युटिव्ह म्हणून काम होतो की तिथे आमचे जे वृत्तपत्र विक्रेत्यांनी आमचं जे रिलेशन त्यांचे जे एक्झिक्युटिव्ह म्हणून असं सकाळी लवकर उठून जायचं त्याच पद्धतीचं काम होतं. आणि सगळ्या विक्रेत्यांशी रेपो वाढवायचा, संपर्क वाढवायचा आणि त्यांनी आपला पेपरचा सेल कसा वाढेल यासाठी प्रयत्न करायचा. ते करताना
जाणवलं की मला माझ्या विक्रेत्यांसाठी काम करायचं आहे. मी नवभारतचं काम दिवाळीचा टाईम होतं, ठरवलं की आता नाही, आता बस झालं, आता इथे आपण काम करू शकत नाही, मला विक्रेत्यांच्या संघटनेसाठी काम करायचं आहे. आणि विक्रेत्यांच्या होणाऱ्या अन्यायावरती वाचा फोडण्यासाठी मी ते काम सोडलं आणि मी ती संघटनेचं काम फुल टाईम करायला लागलो. आम्ही वृत्तपत्र विक्रेते संघटना जी स्थापन केली होती यांच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी, त्यामार्फत मी मग सगळं काम माझं चालू राहिलं. आणि ते करताना मग ठाणे जिल्ह्यातल्या आमच्या विक्रेत्यांसाठी घरपोच सेवा कशी मिळेल, पहिले सगळेजण स्टेशनला पेपर येत घ्यायला जायचे. मग आम्ही त्यांचं विभाजन केलं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या ठिकाणी कसं मिळेल, त्यांनी होणारा त्रास तेवढा कमी झाला. बरोबर. आणि सगळे पेपर त्यांना त्यांच्या जागी मिळतील याची व्यवस्था झाली. नक्कीच. आज घोडबंदरचा एरिया एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलाय, तिकडचा विक्रेता ठाणा स्टेशनला येऊन घेऊन जाणार हे त्रासाचं होतं. पण त्या चळवळीतनं ह्या सगळ्या गोष्टीत ठाण्यामध्ये 7-8 डेपो वेगळे झाले आणि कुठेतरी आम्हाला चालना मिळाली. क्रांतिकारक पावलं त्या निमित्ताने. आणि लोकांना कसं होतं, लोकांना जेवढ्या सुविधा देऊ तेवढं ते हवंच होतं. बरोबर. आणि ती आणि हे सगळं उद्योगाला अतिशय पोषक आहे. तुमचा उद्योग जर मोठा व्हायचा असेल, म्हणजे एक उद्योजक नव्हे, संपूर्ण उद्योगच मोठा व्हायचा असेल, त्यासाठी त्या पायाभूत सुविधा असल्याच पाहिजे. हा एक दुर्लक्षित घटक आहे. ह्यांच्याकडे कधी काळी असं वाटत नाही की ह्यांच्याकडे कोणीतरी लक्ष करावं. मी उद्योजक होणारच मध्ये हा प्रवास असाच सुरू ठेवूया, पण आता वेळ एका छोट्या ब्रेकची. बरोबर आहे. म्हणजे संघटनेच्या माध्यमातून ही जी क्रांतिकारक पावलं उचलली गेली, त्यामुळे एखाद्या उद्योजकाचं नव्हे तर संपूर्ण उद्योगासाठी पायाभूत सुविधा उभ्या केल्या गेल्यात. विक्रेता तसा म्हणजे एकत्र कधी येत नव्हता, तो एकत्र आल्यामुळे स्वतःचं हित त्याचा विचार करायला लागला. आणि त्या हितातनं पहिलं पाऊल झालं की तुम्ही आम्हाला वेगळे आमच्या जागेवर माल द्या, म्हणजे आम्हाला लोकांपर्यंत नेण्याला सवलत होईल. असं मगाशी तुम्ही सांगितलं की तुमच्या इथे जो विक्रेता आहे तो कारण जागेवर जर त्याला दिलं तर त्याला ती सुविधा होईल, त्याला कस्टमरकडे जाताना लवकर जाता येईल. बरोबर. हे सगळं विचार त्यामागे होतं आणि त्यातनं एक संघटना मागे लागल्यामुळे कंपन्यांनी ते करावं लागलं. हे खुशीने तयार नव्हते, कारण त्यांचा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च वाढणार होता. बरोबर. पण वाढणारं घोडबंदर रोड आणि ठाणे शहर, त्यामुळे त्यांना ते करणं गरजेचं होतं. नक्कीच. मला वाटतं खूप महत्त्वाची घटना या निमित्ताने घडली आणि त्यामध्ये तुमचा पुढाकार खूप महत्त्वाचा होता. आणि तो एक टर्निंग पॉईंट झाला आमच्या ठाणे शहर वृत्तपत्र विक्रेता संघाच्या दृष्टिकोनातून. तो एक टर्निंग पॉईंट होता. एक सगळ्यांना त्या सुविधा मिळाल्यामुळे त्यांचा व्यवसाय वाढवण्यास मदत झाली. आज घोडबंदरला विक्रेते जे यांचं मोठे विक्रेते झाले, त्यांचे प्रत्येकाचे 1000-2000 टाइम्स आहेत. नुसतं टाइम्सचं ओझं हे त्यांना न्यायला टेम्पो घेतल्याशिवाय घेऊन जाऊ शकत नाहीत. बापरे. या खूप बारकावे आहेत हे या व्यवसायातले, आणि त्यामध्ये एक संघटनेचं बळ आल्यामुळे आता अनेक गोष्टींवर उपाय शोधता येतील. त्याचबरोबर तुम्ही मगाशी म्हणालात की हा एक व्यवसाय तर आहेच, त्याचबरोबर हा एक उद्योग आहे, याचं भान इतके वर्ष नव्हतं. तर आता ते भान आल्यामुळे चित्र काही बदललंय का? भान आल्यामुळे कसं आहे, एक हा व्यवसाय आहे, हा व्यवसायाला अजून आमचा हा व्यवसाय बघितला की सकाळी 5 वाजता विक्रेता जो जातो बाहेर पडतो तो 12 वाजता संपतो. त्यानंतर तो लाईन वसुली करणं ह्या सगळ्यात तो अडकून बसलेला आहे. हे सगळं तोडून क्षितिजा तोडून त्यांनी वेगळ्या गोष्टी पादाक्रांत केल्या पाहिजेत. एक व्यवसाय आहेच, त्याला जोडधंदे सुरुवात केली पाहिजे. म्हणजे जसं आपण म्हणतो ना की शेतकऱ्यानं शेतीबरोबर कुक्कुटपालन केलं पाहिजे. हे जे जोडधंदे जेव्हा करेल तेव्हा तो खऱ्या अर्थानं फोडेल. आम्ही त्यासाठी प्रयत्न केले. कोणी सिमचं रिचार्जिंग केलं पाहिजे किंवा अजून काही वेगळ्या गोष्टी करता येतील का, ह्यासाठी आम्ही त्यांना. कारण एक मला वाटतं एक अत्यंत जमेची बाजू या विक्रेत्यांकडे आहे, ती म्हणजे त्यांचा घरोघरी संपर्क आहे, त्यांचं नेटवर्किंग खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्यासाठी आम्ही एक मेगा मार्केटशी आमचं बोलणं झालं होतं की तुम्हाला घरोघरी फक्त आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आम्ही मराठी माणसं, परत तो आळसपणा आमच्यात ठासून भरलेला की सगळ्या गोष्टी आम्हाला भेटल्या पाहिजे तर आयत्या भेटल्या पाहिजे. ती चाकोरी तोडावी लागणार आणि त्यासाठी प्रयत्न करावे लागणार. आमचे सतत प्रयत्न असतील की त्या विक्रेत्याला उद्योजक बनवण्यासाठी. कसं आमचे पितांबरीचे बोलणं झालं होतं की त्या ठिकाणी आम्ही त्यांना प्रोत्साहित केलं की पितांबरीचे प्रोडक्शन विकण्यासाठी प्रयत्न केला होता, काही जणांनी साथ दिली. पण अजून ती जाणीव होण्याची गरज आहे समाजाला, आणि तो त्या पूर्ण घटकाला जाणीव झाली की एक वेगळ्या
वातावरण तयार होऊ शकतं. नक्कीच नक्कीच. आता तुम्ही जे सामाजिक उपक्रम अनेक हातात घेता त्यामध्ये काही युवकांसाठी खास उपक्रम घेता, तर त्याविषयी काय सांगाल? त्यामध्ये अशी काही मानसिकता बदलण्याचा विचार आहे? तुम्हाला सांगतो, राजकारणात असल्यामुळे आता आमच्याकडे प्रत्येकाचे आई वडील येत असतात की माझ्या मुलाला नोकरीला कुठेतरी TMC मध्ये लावा म्हणजे आमचं टेन्शन गेलं. त्यांना आत्ताचा काळ आहे हा नोकरी लागण्याचा काळ नाही. तुम्हाला व्यक्त व्यवसाय द्यायला लागेल किंवा तुम्हाला तुमच्यातल्या स्किल डेव्हलपमेंट करावे लागतील. त्या स्किल डेव्हलपमेंट जर चांगल्या पद्धतीने असतील तरच तुम्हाला टिकाव लागू शकतो किंवा ती नोकरी मिळू शकते आणि टिकू शकते. त्या तुम्हाला व्यवसाय करण्यासाठी हार्डवर्किंग आलं. आताच्या मुलांना हार्डवर्किंग नको आहे. आम्ही त्यांना किती पद्धती सांगतो की तुम्हाला जर समजा एखादा गाडी लावायची रस्त्यावर तरी लावा, आम्ही सहकार्य करू, पण तू ते आतून आलं पाहिजे की मला हा व्यवसाय करायचा आहे. बरोबर. काही जण येतात, काही महिला येतात की आम्हाला हे करायचं आहे. व्यवसाय करणाऱ्यांना आम्ही लगेच तुम्हाला ज्या काही अडचणी येतील आम्ही मदत सहकार्य करू, पण तुम्ही करा. एक व्यवसाय करायला एक महिला उभी राहिली ते ती अख्खं घर उभं करते. बरोबर. आणि त्यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आता आम्ही किचन ऑन व्हीलचा विषय केला होता की महिलांना सांगितलं होतं की आम्ही गाड्या बनवून देतो की तुम्ही तयारीला लागा. पण दिवाळीसाठी आम्ही ते दिवाळी बाजार केले होते. महिलांनी आणून महिला वस्तू बनवून आणत होते आणि ते लोकांनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि देतात. लोकांना पाहिजे की घरगुती महिलांनी काहीतरी बनवलं पाहिजे, कारण आता जे कामाला जाणार आहेत त्यांना घरी बनवायला वेळ नाही. हे सगळं चालू असतं. पण उद्योजक होण्यासाठी जर 2 माणसं काम व्यवसाय बनवत असतील तर 5 माणसांनी सेलवरती काम केलं पाहिजे. सेलवर काम करायला ते तयार होत नाही आणि तिथेच आपल्या सगळ्या समाजाची गाडी थांबते. तर त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही विचार करतो की सेल करणाऱ्यांची एक मोठी टीम तयार करायची. वस्तू बनवतील आणि त्या विकण्यासाठी एक चांगली टीम बनवून त्यांना प्रोत्साहन द्यायचं. बरोबर. म्हणजे सगळेच हे उद्योगाचे अनेक पैलूज आहेत की उत्तम पद्धतीचं मॅन्युफॅक्चरिंग पण झालं पाहिजे आणि तितक्याच उत्तम प्रकारे बाजारपेठ सुद्धा त्याला उपलब्ध असली पाहिजे. या सगळ्यासाठी आपण प्रयत्न करत आहात. हा जो वृत्तपत्र व्यवसाय आहे याच्या भविष्याविषयी आपल्याला काय वाटतं की पुढच्या 10 वर्षामध्ये कसं चित्र असेल? आता बऱ्यापैकी इंटरनेटवर पेपर आलेत, पण लोकांना जी सवय झालेली आहे 10 वर्ष तरी ह्या व्यवसायाला धोका नाही. वाढ होणार आहे कारण मुलांना वाचायला लागतंय, काहीतरी वाचायचं साहित्य लागतंय. नेटच्या माध्यमातून किती होईल हे सांगता येत नाही. आत्तापर्यंत आपण बघितलं की 5% फरक पडला की जे नेटवरती वाचत आहे. पुढे जाऊन देशाचं संपूर्ण जर ऑनलाईन झालं तर काय होऊ शकेल हे सांगता येत नाही. म्हणजे जसं मला आठवतं की टेलिफोनच्या सुरुवातीला तो डबा होता, त्या डब्यामध्ये आपण कॉईन टाकून बोलत होतो आणि तेव्हा त्या टायमाला तिथे एकेका फोनवर दिवसाला 300, 400 असे कॉल होत होते. नंतर पेजर आलं, त्याच्यावर थोडं नंतर मोबाईल आलं. मोबाईलमध्ये इन्कमिंग कॉल असेपर्यंत व्यवसाय चालला, पण मोबाईल आता सगळं फ्री झाल्यावरती ते डबे इतिहास जमा झाले. बरोबर. आता जसं ऑनलाईनची सुरुवात झाली पुढे काय वाढून ठेवलंय धोका दिसतोय, पण त्याला म्हणतात ना काय, जोपर्यंत त्याचं स्वरूप वाढत नाही तोपर्यंत आम्हाला त्याच्याबद्दल भाष्यच करता येत नाही. बरोबर. म्हणजे काळाची पावलं जशी फिरतील तसं त्याप्रमाणे वारे कसे वाहत आहेत हे बघून आपल्याला बदलाची तयारी ठेवावीच लागेल. इंटरनेटच्या माध्यमातून जग जवळ आले आणि तुम्हाला अख्खे पेपर, पण जी वाचण्याची ज्यांना आवड आहे म्हणजे एक पिढी जी आहे पुढची, आता जी आमची पिढी आहे ती अजून 10-15 वर्ष पेपर वाचणार आहेत. तिथे त्यांना ती सवय लागली, अविभाज्य भागच आहे त्यांना ती सवय लागली. कारण तोपर्यंत त्यांचे जोपर्यंत पेपर वाचत नाही तोपर्यंत त्यांचे रोजचे काम उरकतच नाहीत. बरोबर. पण त्याच्या पुढची जी पिढी आहे ती कशा पद्धतीने ह्याला स्वीकार करते ह्या गोष्टी अजून समजायच्या आहेत. नक्कीच नक्कीच. पण एकंदर एक बदलाचं संक्रमणाचं जरी वातावरण असलं तरी युवकांनी मात्र याच्याकडे एक उत्तम उद्योगाची संधी म्हणून आज तरी बघायला काहीच हरकत नाही ना. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये एवढी संधी आहे की ह्या पेपरच्या इंडस्ट्रीत आपण जाहिराती भरण्यापासून अनेक व्यवसाय ह्याला अवलंबून आहेत. त्यांना प्रत्येकाला ते करता येतं. माझी स्वतःची जाहिरात एजन्सी आहे. ह्या जाहिरात एजन्सीत काम करताना तुम्हाला काय करता येईल, क्रिएटिव्हिटी आपल्यात असली तर आपल्याला क्रिएटिव्ह आणि हार्डवर्कर आणि स्किल वर्कर ह्या सगळ्या गोष्टी जर आपल्याकडे असतील तर आपण उद्योजक होण्याच्या दिशेने जात असतो. नक्कीच. आणि आपल्यासाठी काही गोष्टी जाणीवपूर्वक कराव्याही लागतात की मेहनत नसेल केली नाही तर तुम्ही कुठल्याही गोष्टीत पुढे जाऊ शकता. कुठलेही शॉर्टकट कधीच नसतो, तुम्हाला हार्डवर्क शिवाय काही मिळत नाही. नक्की नक्कीच. मला आणखीन एका मुद्द्याकडे यायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला तुमच्या पत्नीची लाभलेली साथ.
आज त्याही सक्रिय राजकारणामध्ये आहेत, नगरसेविका हे पद भूषवत आहेत. तर तुम्हा दोघांचं सहजीवन किंवा तुम्ही दोघं एकमेकांना कशा पद्धतीने साथ देता? खरं सांगायचं तर तिची फार मोलाची साथ लागली. तिच्याशिवाय आम्ही दोघं एकमेकांशिवाय अपूर्ण आहोत. तिच्या ह्या सगळ्या ह्याच्यामधनं नाईला म्हणजे जेव्हा गेल्या वेळेस महिला सीट झालं होतं त्या टायमाला तिला मी सांगितलं, ती म्हणाली बाबा की मला तर राजकारणाचं काही हे नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी उभे राहते. पण उभं राहिल्यावरती सगळ्या गोष्टी तिने तिची छाप पाडली. राजकारणातल्या तिला वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये ती सदस्य होती. ते असताना शहरातल्या झाडेतोडीवरती आवाज उठवणारी एकमेव सदस्य ती होती. आणि तिने तेवढ्याच यांनी 28 विरुद्ध 1 असताना सुद्धा न डगमगता सगळे विषय तेवढ्याच ह्यांनी मांडले, सभागृहात मांडले. आजही सभागृहात कुठल्याही विषयावर मत मांडायचं असेल तर रुचिता मोरे अभ्यासू नगरसेविका आहेत हे बोललं जातं. आणि त्यामुळे तिची छाप ते करताना माझी मदत तिला होते, फक्त ते एकमेकांशी डिस्कस करताना. आणि सहजीवनावर खरं सांगू की राजकारणात पडल्यामुळे आमचं फॅमिली लाईफ राहिलंच नाही. कधीही कोणताही काळ असेल म्हणजे संध्याकाळच्या वेळेस ती ऑफिस कार्यालयात असते, सगळे माणसांच्या सहभागात. मी कुठेतरी फील्डवरती असो, रात्री 12-12:30वरती आल्यावरती एकमेकांशी एक अर्धा तास जे बोलतो, दिवसभरांचा सारांश जे असतं ते आम्ही एकमेकांशी बोलतो तेवढंच. त्यानंतर परत सकाळी उठल्यावर अख्खं आयुष्य परत लोकांच्या सेवेशी सादर. बरोबर. आणि लोकसेवा हे म्हणजे जर आम्ही कधी बाहेर गेलो आणि फोन बंद नसेल आणि तर आम्हाला बेचैन होतं की लोकांचे फोन आले नाहीत किंवा लोकांशी संपर्क नसेल तर ते म्हणजे पाण्याशिवाय जसा मासा असतो तशी अवस्था होते. पण तुम्ही या बाबतीत दोघंही समविचारी आहात आणि तुम्हाला दोघांनाही माणसांची तितकीच ओढ आहे, हे मला वाटतं खूप नाही. माणसांची ओढ नसेल तर राजकारणात माणसाने ओढ टिकू शकत नाही. तुम्हाला आजूबाजूला सतत माणसं, त्यांची कामं, एकदा एखाद्या माणसांचा अडचण सोडवली की त्याच्या चेहऱ्यावर जे हास्य येतं ना तो बँक बॅलन्स असतो. आणि खरं समाधान वाटतं की ह्याचं काहीतरी काम झालं. आणि तो जेव्हा बोलतो की बाबा माझं काम झालं, तुमच्यामुळे माझं काम झालं, ते पावती असते. आणि ते असं हे बऱ्याच जणांचं काम केलं जसं वाटतं की बा नाही काहीतरी केलंय, आजच्या दिवसभरात आम्ही काहीतरी बँक बॅलन्स जमा झालाय, तर रात्री सुखाने झोप लागते. वा. खरं. आणि आमच्याकडे लोक म्हणतात ना की तुम्ही काय जमा केलंय, तर आम्ही जेवढी माणसं जोडतो तो आमचा बँक बॅलन्स आहे. खरं. श्रीमंती मोजण्याचं प्रत्येकाचं परिमाण वेगवेगळं असतं. तसं आम्हाला जेवढी माणसं येतील त्यांचे ते समाधानी होऊन गेले तर समाधान. आणि एक गोष्ट नेहमी मी लक्षात ठेवतो की माणसाचं काम केलं की विसरून द्यायचं असतं. ज्याचं काम झालं नाही तर आपण लक्षात ठेवायचं की बाबा ह्याचं आपण काम करू शकलो नाही, ह्याला कुठेतरी आपल्याला लक्षात ठेवायला लागेल, ह्याचं कुठेतरी काम करायलाच लागेल. काम झालं की विसरून जायचं असं. बरोबर. कारण त्याचं काम करणं आपण मध्यस्थाचा रोल होता फक्त. कोणीतरी आपल्याकडे घेऊन आलं, आपण मध्यस्थाचं काम केलं आणि काम झालं. बरोबर. नक्कीच मला वाटतं ही भावना खूप महत्त्वाची आहे. आणि खऱ्या अर्थाने मग तुम्ही लोकसेवक म्हणून पुढे येता. आज तुमच्याशी या गप्पा होत असताना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या आणि वृत्तपत्र व्यवसायाविषयी सुद्धा अधिक माहिती मिळाली. तुम्ही आज सहभागी झालात याबद्दल मनपूर्वक आभार मानते. श्रीमंतीची एक वेगळी व्याख्या आज मोरे सरांनी सांगितली. माणसं जोडणं ही सुद्धा एक महत्त्वाची श्रीमंती आहे, तेही एक श्रीमंतीचं लक्षण आहे. आणि अशी श्रीमंती उद्योजकाला सुद्धा अत्यंत गरजेची आहे. तेव्हा आज या मुद्द्यावर इथे थांबूया, भेटूया पुढच्या भागामध्ये. नमस्कार.